अमरावती विधान परिषद निवडणूक काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेवर निलेश विश्वकर्मा यांची टीका। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर नगरसेवक, महापौर तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। यावेळी भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनीही मतदान केलं। दरम्यान मतदानाचा हक्क बजावल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेवर आणि भाजपवर जोरदार टीका केली। काँग्रेसनं निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माध्यमांद्वारे समजल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। विश्वकर्मा म्हणाले की एकीकडे देशाचं नेतृत्व राहुल गांधी गावोगावी जाऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे जिल्ह्यातील काँग्रेस नेते मतदान करू नका अशी भूमिका घेत आहेत। लोकांनी मतदानच केलं नाही तर भविष्यात त्यांच्या आमदारकीच्या निवडणुकीत काय परिस्थिती निर्माण होईल याचाही विचार त्यांनी करायला हवा। काँग्रेसकडे असलेल्या मतांबाबत देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली। महाविकास आघाडीची सुमारे 150 मतं आहेत। ही मतं पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभी राहायला हवी होती। उमेदवार अडचणीत असेल तर नेतृत्वानं पुढाकार घेऊन वातावरण तयार करायला हवं होतं। भाजपा विरोधातील मतांची ताकद दाखवण्याची ही संधी होती। हे साधं गणित सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांनाही समजतंय, मात्र जिल्हा नेतृत्वाला का समजत नाहीये हे कळत नाहीये असा टोला देखील त्यांनी लगावला। अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून निलेश विश्वकर्मा यांच्या वक्तव्यानंतर या चर्चांना आणखीन उधाण आलंय। मतदारानंतर आता सर्वांचं लक्ष मतमोजणी आणि निकालाकडे लागलंय। 453 हे जे नगरसेवक आहे, यातूनच एक नगरसेवक आमदार व्हावा आणि ही एक पद्धत महाराष्ट्र राज्यात सुरू व्हावी अशा अनुषंगाने निवडणूक पुढे गेलेलो आहोत। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई होती। ही लढाई करत असताना अनेक अनुभव आलेत आणि कुठंतरी नगरसेवकांच्या समस्या आहेत त्या तशाच आहेत आणि नगरसेवकाचा मानसन्मानाची लढाई होती। काँग्रेसनं पाठिंबा दिला नाही, कसं पाहत आहे? काँग्रेस संदर्भात सातत्यानं पाठपुरावा बोलणं चालणं आणि आताच तुमच्याच माध्यमात माहीत पडलं की त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली। एकीकडे देशाचे नेतृत्व राहुल गांधी गावोगावी गल्ली गल्ली जाऊन पक्ष वाढवण्याची भूमिका घेत आहेत आणि दुसरीकडे ज्या जिल्ह्याचे नेते, काँग्रेस म्हणणार नाही, जिल्ह्यातील जे काही नेते ते सांगतात का मतदान करू नका, पण ज्यांच्या आमदारकीच्या वेळेस लोकांनी जर मतदान नाही केलं तर कसं राहील? मतदान हा सर्वांचा अधिकार आहे। मतदान थांबवणं ही कोणती पद्धत आहे? आणि यांच्या 7 ठिकाणी यांनी पाठिंबा देऊन भाजपला निवडून आणलं। थेट इथे त्यांचा हा उद्देश होता काय, किंवा अशा पद्धतीचं काही यांना निरोप आहेत की मतदान झालं नाही पाहिजे किंवा मतदानच न करता तटस्थपणाचा काही फायदा होईल का? असं होत नाही। एखादा उमेदवार हॉस्पिटलला मान्य आहे, पण पक्ष थोडी हॉस्पिटलमध्ये आहे। ज्या पक्षाच्या भरोशा या लोकांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं, एवढे लोक इथं मोठे आहेत, त्यांनी स्वतःचा पक्ष उभा ठेवायला पाहिजे होता। निलेश विश्वकर्माला पाठिंबा दिला नाही, पक्षाला आमच्या पाठिंबा दिला मान्य आहे, पण त्यांची 150 मतं महाविकासासाठी ते कुठं आहेत? ते तर त्यांच्या पक्षात गेली पाहिजे। उमेदवार आयसीयूला आहे, नेते थोडे आयसीयूला होते। नेत्यांनी सर्वांना बोलावून जिल्ह्यात वातावरण तयार करून स्वतःचे 150 मतं भाजपविरुद्ध दाखवायला पाहिजे, नाही तर ते दुसरा समविचारी पक्षाला दाखवायला पाहिजे। हा साधा सोपा गणित सर्व कार्यकर्ते करतो आहे आणि काँग्रेस नेत्यालाच का कळत नाही हे मला समजत नाही। लक्षात घ्या, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला मानणारे समविचारी पक्ष आपण म्हणतो, पण कुठंतरी यांच्या मनात काय काळबेरा आहे हे लक्षात येत नाही। कोणत्याही पक्षाला पाठिंबा म्हणजे 10-20 सीटासाठी आंदोलन थोडी सुरू होतं। आमचं मागं पुढं चर्चा सुरू होती। सरळ विषय होता की त्यांचा उमेदवार गायब आहे, तिथं दुसरा पक्ष लढतोय काय? भाजपच्या विरोधात जर मतदान द्यायचं आहे, त्याला पाठिंबा, त्याला समर्थन, या 2 वडीचं पत्र पाहिजे होतं। त्यासाठी त्यांनी सांगितलं आम्ही राज्यावर बोलतो, राज्यांनी सातत्यानं सांगितलं जिल्ह्यावर बोलतो, आणि शेवटी जिल्ह्यानं सांगितलं की आम्ही गटनेत्याशी बोलतो, नगरसेवकाशी बोलतो। आता कदाचित मला असं वाटते का 22 तारखेला मतदान निकालाच्या दिवशी हे जनतेला विचारतील आणि मग पाठिंबा जाहीर करतील। काँग्रेस भाजपची बी टीम आहे असं वाटतं आता? माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना माहीत आहे का सातत्यानं आम्हाला सांगतात बी टीम। आज यांचं पितळ उघडं झालेलं आहे। जर मी फॉर्म स्टँड ठेवला नसता तर काँग्रेसची मतं कोणाला चालली आणि माझा फॉर्म स्टँड राहून मतं कोणाला चालली हे तुम्हाला माहीत पडेल। काल नांदेडच्या घटनेवरून प्रकाश आंबेडकर पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।